तसेच त्याच पद्धतीने अफजल खानाने पोटामध्ये बिचवा ढकलला, कटारीचा वार त्याने केला, शिलखत होता अंगाला, तो वार फुगा गेला. राजे गडबडले नाहीत, माईबाप घाबरले नाहीत, कारण माहित होतं ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आपल्या जीवनामध्ये सेवा घडली रयतेची, संपूर्ण जीवनामध्ये रयतेची सेवा घडली ना. सावध किती राहायचंय महाभारतातून माझे राजे शिकलेले. तो वार फुगा गेलाय, पोटामध्ये बिचवा खूप झाला, मरा फाळलं पोटाला राम राम. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले पावन केला कृष्ण गुलामीची लावलं द्वारे. शिवशाहीचा मानला थाट जिरहाजी, शिवशाहीचा मानला थाट जिरहाजी, शिवशाहीचा मानला थाट जिरहाजी. जी 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 खान साहेबाचा कार्यक्रमच केला छत्रपती शिवाजी महाराजांनी. मायबाप राजे पण शिकले होते महाभारतातून, जीवनामध्ये सावध किती असावं. असंच आपण पण प्रत्येकानं जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहिलं पाहिजे, तत्पर राहिलं पाहिजे. स्वराज्य निर्माण करताना मायबाप कोणत्या जातीचा पातीचा राजांनी विचार केला होता का? अजिबात नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नखरा चालत नव्हता साडेसातीचा. लढायला जाताना मावळ्यांनी विचार केला नाही दिवसन रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. असे अभिमान असणारे आपण पण माणसं आहेत, कर्तृत्ववान माणसं आहोत माईबाप. त्यामुळे आपण जीवन जगत असताना राजांचे विचार आपल्या मनामध्ये ठेवले पाहिजे, राजांची शिकवण आपल्या मनामध्ये घेतली पाहिजे. तरुणांनी ऐका, म्हणून म्हणावंसं वाटतं, तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा. कुणा समान ऐका, अहोरात्र सीमेवरती तटस्थ खडा, कोण? सैनिक जवान. अहोरात्र सीमेवरती तटस्थ खडा कोण आहे मायबाप? जवान सैनिक आहे. आज ते जागेत म्हणून आज आपण कुठेतरी झोपतोय, ते उभेत म्हणून आज आपण कुठेतरी अशा धर्ममंडपामध्ये येऊन बसतोय. आज ते कुठेतरी डोळ्यामध्ये तेल घालून त्या ठिकाणी सीमेचं रक्षण करतायत मायबाप. त्यामुळे आज आपण कुठेतरी आज शिवजयंती साजरी करतोय. या सर्व जवानांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचं कारण आहे मायबाप, एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीमध्ये? आहे का? खासदाराचा, मंत्र्याचा? नाही. तुम्ही त्याला भाषण ठोकितात देश सेवा करायची. मग आमची पोरं करतात ही कोणती सेवा आहे? पाकिस्तानची सेवा आहे का? पाठवा ना तुमचा गोळा, पोटचा गोळा पाठवा. नाही पाठवू शकत. अरे आपले सण चांगले हवेत म्हणून कित्येक जवानांनी आपल्या स्वतःच्या सणांचा त्याग केलाय. आज तुमची माझी लेकरं बाळ सुखी राहावीत म्हणून त्यांनी स्वतःच्या लेकरं बाळांचा त्याग केलाय. आपले आई वडील चांगले राहावेत म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांनी कित्येक जवानांनी आपल्या आई वडिलांचा मातीचा त्याग केलाय. आर्मीमध्ये जाणं हे कोणाचंही काम नसतं मायबाप, त्याला वाघाचं काळीचं असावं लागतं. विठ्ठल त्याचं कारण तुम्हाला सांगून जाईल. तुम्ही म्हणता ना महाराज तुम्ही काय एवढं पोट तिडकीने सांगतात, त्याचं कारण आहे ज्याचं जळतं ना मायबाप त्यालाच कळतं काय जळतं. आज आमचे पण बंधू मेजर स्वतःच्या मुलाचा वाढदिवस जरी असला तरी येत नाहीत बरं का. त्यांचं गुणगान गात नाही, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. परंतु राजांवरती जो असणारा आदर, राजांबद्दल जी मनामध्ये असलेली अस्मियता आहे, ती अस्मियता त्यांना तिथं गेल्यानंतर समजते. राजे कसे असू शकतात? क्षत्रिय म्हणून राजांनी जे आयुष्य घालवलंय ना, फक्त शिवजयंतीसाठी सुट्टी काढून येतात. म्हणून माझी विनंती आहे, जवानांबद्दल प्रत्येकाने आपल्या मनामध्ये आदर ठेवला पाहिजेत मायबाप. आज आपण तरुण आहोत, तरुण मुलांना माझी विनंती आहे, ऐका. तरणा नेमकं कोणाला म्हणायचं? तरणा आहे जवान, तरुण आहे जवान. तूच या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. आई वडील, संत तुकाराम महाराजांचा गाथा, ज्ञानेश्वरी याच्यावरती ठेव तू भान, तरच तुझी उंच होईल समाजामध्ये मान. आज खऱ्या अर्थानं या गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजेत. आणि एक कुठेतरी दिवसातून झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मायबाप
दोन गोष्टीची आठवण काढत जा. एक गोष्ट म्हणजे जवान, दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी राजा. आपण प्रत्येकजण शेतकरीच आहोत. या दोघांच्याच जीवावरती देश चालत असतो. म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी नारा दिलाय, जय जवान जय किसान. हा नारा उगच नाही, या दोघांच्या जीवावरती देश चालत असतो. म्हणून आज त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कायम अस्मिता असली पाहिजेत. म्हणून खऱ्या अर्थानं राजांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी बसलोय. उर्वरित वेळ आपला जो आहे तो याच ठिकाणी संपतोय. जास्त वेळ न घेता मायबाप, दुसरी गोष्ट, आज या कीर्तनामधून जात असताना, घरी जात असताना नाही काही समजलं तर एक गोष्ट नक्की घेऊन जावा. ती गोष्ट म्हणजे, नाही काय करता आलं उभ्या आयुष्यामध्ये, तरुण मुलांना आणि तरुण मुलींना माझी विनंती आहे, नाही आयुष्यामध्ये काय करता आलं तरी चालेल, परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आपल्या कृत्यामुळं भगवंतासारख्या बापाची मान आणि लक्ष्मीसारख्या आईची मान समाजामध्ये खाली होईल. असं कृत्य कधीच करू नका. हीच तर खऱ्या अर्थाने शिवजयंती मायबाप. असं कृत्य कधीच आपल्या हातून घडून देऊ नका, अशी विनंती करतो सर्वांना. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे खऱ्या अर्थानं मायबाप, ज्यांच्याकडे पाहूनच आम्ही पण शिकतोय. आज आपल्या गावचा परमार्थ या जुन्या माणसांनी खऱ्या अर्थानं टिकून ठेवला आहे. आणि आज कुठंतरी तरुण पिढीची गरज आहे यामध्ये उतरणं, हा परमार्थ पुढे टिकवणं. म्हणून आपल्याच गावातील भजनी मंडळ जे आहे, आपले अंबर मामा कदम असतील आणि जे माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत, गुरु आहेत, लहानपणापासून जे बाळकडू शिकवलंय, तिसऱ्या पिढीचं हे बाळकडू आहे, आज उभं राहतंय. त्याचं कारण आहे काय, तिसऱ्या पिढीचे मायबाप हे. आज तेच माझे वडील, माझे गुरु भाऊसाहेब महाराज मरळ बाबा पण आज या कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आणि माझे अगदी आवडतीचे मृदुंगवादक बरं का, पहिल्यापासूनचेच, गायन पण खूप आता छानच करतायत, परंतु पहिल्यापासून आम्ही पक्वत ज्यांच्याकडे शिकलोय ते म्हणजे आप्पा महाराज कदम. आपल्या या अजून जे काय गावातली भजनी मंडळ आहे, या भजनी मंडळासाठी जोरदार टाळी वाजवा मायबाप. त्याचं कारण काय, परमार्थ खऱ्या अर्थानं यांनी टिकून ठेवला आहे. आणि आज वीर मर्द मावळा ग्रुप जो आहे ना, तो ग्रुप ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन घेऊन, तरुण पिढीचं योगदान आणि महिला मंडळीचे सहभाग या त्रिवेणी संगमामधून खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी करतात. आज खऱ्या अर्थानं या भजनी मंडळांच्या चरणावरती नतमस्तक होतो, तिघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर आमची ज्ञानप्रसाद वारकरी शिक्षण संस्था आणि आमचे हरिभक्तपरायण आमच्या दोन संस्था आहेत, एक बारामतीमध्ये आणि एक इथं मृदुंगनाथ वारकरी शिक्षण संस्था बारामती. आज हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज शिंदे हेही या ठिकाणी आलेत. अतिशय माझ्या जिवलग आणि जवळचे मित्र आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर अगदी गोड गायन ज्यांचं आहे ते म्हणजे